मित्रांनो, आपल्या ड्रॅगन टेक मराठी सबस्क्रायबरसाठी हा स्पेशल व्हिडिओ हा हिंदीवरती सो नाही टाकला, तुमच्यासाठी आहे. कारण की इतके लोक डिमांड करत होते की दोन जबरदस्त फोन गेले 1-1.5 महिन्यात लॉन्च झालेत, कॉम्पॅक्ट फोन्स. ह्यांच्या बदला आम्ही कुठला घ्यावा, Vivo X200 FE का OnePlus 13S. मागच्या 1 महिन्यापासून आम्ही हे टेस्ट करतोय कंपॅरिझन साठी. तुम्हाला जे पाहिजे ना त्यावरती फोन डिपेंडंट असतो, तुम्ही कुठला घेतला पाहिजे. दोघेही इतके जबरदस्त फोन आहेत, म्हणजे 3-4 गोष्टीत OnePlus 13S पार खतरनाक आहे, 3-4 गोष्टीत Vivo X200 FE पार खतरनाक. आता अशी जेव्हा गोष्ट होते तेव्हा मी कुठला रिकमेंड केला पाहिजे, नाही असं रिकमेंड करू शकत नाही, पण नक्की हे सांगू शकतो की कुणी कुठला फोन घेतला पाहिजे. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल, मराठीमध्ये आमचा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हिंदीमध्ये तर सगळ्यांनीच बघितले असतील, मराठीमध्ये फार कमी लोकांनी बघितले, त्यामुळे प्लीज डू इट, गो हेड. चला, सगळ्यात आधी दिसायला, मला पर्सनली, आता दिसायला हे सब्जेक्टिव्ह असतं, मला पर्सनली X200 FE आवडतो. मस्त डिझाईन आहे, हे ब्लॅक आणि क्रीम एस्पेशली जे कलर आहे ना तो मला आवडतो. सी, OnePlus 13S इज नॉट बॅड, पण X200 FE ची मजा वेगळी आहे. इव्हन इन हँड फील दोघंही जबरदस्त आहे, पण ह्याचं ना थोडं स्लाइटली मला प्रीमियम वाटतं. जे ब्लॅक फ्रेम आहे, मेटल फ्रेम आहे, हातात चांगली वाटते. ह्याच्यामध्ये सो मेटल फ्रेम आहे असं नाहीये, थोडं शार्प आहे, हे थोडं असं राऊंडेड आहे, त्यामुळे इन हँड फील मला X200 FE चा आवडतो. वजनाच्या बाबतीत दोन्ही सिमिलर आहे. हा 185 ग्रॅम्स आहे OnePlus 13S आणि 189, 4 ग्रॅमचा डिफरन्स आहे. हा थोडा जाड आहे, पण म्हणजे असा चॉंकी वाटतो जरा जास्त. पण OnePlus 13S मध्ये एक छान गोष्ट येते बरं का, प्लस की येते. आणि ह्याचं जे माइंड स्पेस आहे ना ते माझ्या हिशोबाने खूप युजफुल फीचर आहे, विच इज डिपेंड्स ऑन प्लस की. म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला स्क्रीनवरती ॲज अ जर्नल म्हणून ठेवायची आहे, त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ते माहिती पाहिजे, ते समराईज वगैरे करायची आहे, एका कीवरती तुम्ही करू शकता. एकच गोष्ट, दोघांमध्ये USB 2.0 येतं. हा, पण X200 FE मध्ये IP68 69 सर्टिफिकेशन येतं, ह्याच्यामध्ये IP60. आणि हा सगळ्यात मेजर ड्रॉबॅक मी म्हणेन. कारण हे 55,000 दोघांची प्राइस 55,000च आहेत, पण तुम्ही जर का 50,000च्या वरती प्राइस देताय, IP69 68 पाहिजे. म्हणजे पावसात वगैरे अंडर वॉटर पाण्याच्या खाली पडला, एवढं काही चांगलं नाही. IP65 हा IP68 69 देतो, सो अ बिग विन हिअर. एक असं की बॅटरीची कपॅसिटी कमी असेल पण बॅटरी जास्त चालू शकते. इट ऑल डिपेंड्स ऑन ऑप्टिमायझेशन, आणि त्यामुळे हे महत्वाचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये 6,500 mAh बॅटरी आहे, 90 वॉट चार्जिंग आहे. ह्याच्यामध्ये 5850 mAh बॅटरी आणि 80 वॉट चार्जिंग आहे. म्हणजे दोघांवरती तुम्हाला जवळजवळ 7.5-8 तासाचं बॅटरी लाईफ मिळते. ह्याची बॅटरी कपॅसिटी जरी जास्त असली ना तरी ह्याचं मला वाटतं 5Gचं ड्रेन जास्त लवकर होतं, त्यामुळे बॅटरी लाईफ जवळजवळ सिमिलरच आहे दोघांमध्ये. चार्जिंग थोडी फास्ट ह्याच्यामध्ये 10 वॉटने जास्त फास्ट आहे, बाकी काही नाही. ह्याच्यामध्ये 1 तास 10 मिनिटं लागतात, ह्याला 57 मिनिटं लागतात. 1 तास लागतो, बेसिकली 10 मिनिटं जास्त लागतात OnePlus 13S ला. डिस्प्लेच्या बाबतीत अगेन दोघांचेही जवळजवळ सिमिलरच आहेत. 6.32 इंचचा तुम्हाला OnePlus 13S मध्ये येतो, 6.31 इंचचा 1.5K रेझोल्युशनचा तुम्हाला X200 FE मध्ये येतो. दोघांचं ब्राईटनेस सुद्धा सिमिलर आहे, 1600 निट्स, याच्यामध्ये 1800 निट्स ब्राईटनेस आहे, HDR10+ सपोर्ट आहे. एक मला OnePlusचं आवडतं आणि मल्टीमीडियामध्ये ह्याचा फरक पडेल तो म्हणजे डॉल्बी विजन येतं ह्याच्यामध्ये, जे तुम्हाला X200 FE मध्ये मिळत नाही. डिस्प्ले खतरनाकच आहेत, म्हणजे रेग्युलर युसेजमध्ये तुम्हाला काहीच फरक जाणवणार नाही. फक्त जेव्हा तुम्ही नेटफ्लिक्स वरती एखादी सिरीज बघताय, HDR कंटेंट मध्ये जास्त ब्राईट तुम्हाला X200 FE मध्ये मिळेल. प्रोटेक्शनच्या बाबतीत क्रिस्टल शील्ड ग्लास आणि गोरिल्ला ग्लास 7i ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट सेन्सेशन कोर मिळेल. तर डिझाईन, बिल्ड, बॅटरी चार्जिंग दोन्ही X200 FE कडे गेलेले आहेत. डिस्प्लेच्या बाबतीत न्यूट्रल, दोन्हीही मी म्हणेन सेमच आहे. ड्युरेबिलिटीच्या बाबतीत मी म्हणेन दोघंही सेम आहेत, कारण की शॉर्ट सेन्सेशन आहे, दुसरीकडे क्रिस्टल शील्ड वगैरे. आता परफॉर्मन्स मध्ये मात्र OnePlus 13S पुढे जातो, कारण की याच्यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite येतं. X200 FE मध्ये Dimensity 98-300+ येतो. आता हे बघा, इथं सुद्धा काय जास्त फरक नाही की याचा खूप चांगला आहे आणि X200 FE चा एकदम खराब आहे. 2.4 मिलियन अंतुतू स्कोर येतो OnePlus 13S वरती, आणि जर का X200 FE चा सांगायचं झालं तर 1.92 मिलियन पर्यंत येतो. म्हणजे अबाउट 15% म्हणेन जास्त परफॉर्मन्स तुम्हाला 8 Elite मध्ये मिळतो. पण लक्षात ठेवा, 8 Elite आणि 9300+ मध्ये जेव्हा तुम्ही हाय एंड हेवी गेमिंग वगैरे करताय तेव्हाच तो फरक जाणवेल. रेग्युलर डे टू डे युसेज मध्ये काहीही फरक तुम्हाला जाणवणार नाही. दोघांमध्येही बेस वेरियंट 12GB रॅमचा येतो, 256GB स्टोरेज दोघांमध्ये आहे. फक्त एवढंच की UFS 4.0 तुम्हाला OnePlus 13S मध्ये मिळतं आणि UFS 3.1 तुम्हाला X200 FE मध्ये मिळतं. तर ओव्हरऑल सांगायचं झालं, CPU थ्रॉटलिंग, GPU थ्रॉटलिंग हे सगळे स्कोर अगेन सिमिलरच आहेत. पण जर का गेमिंग करायची असेल ना तर OnePlus 13S वरती स्लाइटली बेटर म्हणेन, बिकॉज ऑफ 8 Elite 90 FPS दोन्हीवरती BGMI तुम्ही खेळू शकाल. पण बेटर गेमिंग OnePlus, म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत डेफिनेटली OnePlus 13S इज द विनर हिअर. पण हो,
डे टू डे असेल, गेमिंग महत्वाचं नसेल तर दे आर सिमिलर. जसा परफॉर्मन्स मध्ये हा आहे ना, तसाच कॅमेरामध्ये हा पुढे जातो. विवोचे कॅमेरा X200 FE चे काय पोर्ट्रेट्स वगैरे तुम्ही जे काढताल ना, एक्सलंट. म्हणजे दोघांमध्ये प्रायमरी सेन्सर सोनीचाच येतो. आय थिंक OnePlus मध्ये LYT 700 येतो आणि ह्याच्यामध्ये सोनी IMX 921 चा येतो. पण आउटपुटच्या बद्दल सांगायचं झालं तर फोटोज, ह्याचे जे कलर्स येतात, पोर्ट्रेट्स एस्पेशली जे तुम्ही काढू शकता X200 FE मध्ये, डेफिनेटली मच 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 बेटर. मला ना थोडा OnePlus 13S चा कॅमेरा डिसअपॉइंटिंगच वाटला, टू बी ऑनेस्ट विथ यू. म्हणजे जेवढा एक्सपेक्टेशन होतं तेवढं चांगलं नाहीये. फ्रंट मध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सर मिळतो, जो खरंच वन ऑफ द बेस्ट सेल्फी कॅमेराज आउट देअर इन दॅट प्राइस रेंज. ह्याचा 32 मेगापिक्सेलचा आहे, ठीक ठाक आहे. व्हिडिओग्राफीमध्ये सुद्धा विवो X200 FE गोज मच अहेड. मी हे बघा, मी तुम्हाला आउटपुटवरती सांगेन, माझा एक्सपिरियन्स सांगेन, आणि मला OnePlus 13S पेक्षा ही X200 FE चा कॅमेरा खूप चांगला वाटला. मल्टीमीडियामध्ये OnePlus 13S बाजी मारतो कम्पॅरेटिव्हली. जर का रिलेटिव्हली म्हणायला गेलं तर याची ऑडिओ क्वालिटी चांगली आहे, तर मल्टीमीडिया तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हॅप्टिक फीडबॅक वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर डेफिनेटली OnePlus 13S चा हॅप्टिक फीडबॅक खरंच चांगला आहे. सो डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. स्टिरिओ स्पीकर्स आहेत दोघांमध्ये, पण ह्याचा बेस क्वालिटी जे आहे OnePlus 13S चा तो चांगला आहे. इव्हन डिस्प्लेच्या बाबतीत डॉल्बी विजन असल्यामुळे आय विल गिव्ह ॲडव्हान्टेज OnePlus 13S. सॉफ्टवेअर संपला विषय. ऑक्सिजन UI ला तोड नाही हो. म्हणजे फंटा चॉईस जवळपासही येत नाही. OnePlus 13S जिंकतो. म्हणजे विवोने एक ऐकलं पाहिजे. जर का विवोने ओरिजिन OS वगैरे जर का त्यांच्या फोनवरती आणलं ना, त्यांचा खप अजून वाढेल. म्हणजे ऑलरेडी नंबर 1 वरती आहेत, पण ओरिजिन OS आल्यानंतर नेक्स्ट लेवलला जातील. आय थिंक सगळ्याच विवो फोनमध्ये एक जर का नेगेटिव्ह म्हणायचं झालं ना तर फंटा चॉईस थोडे डेटेड वाटते, जुने थोडे रिकमेंडेशन्स असतात, थर्ड पार्टी ऍप्स असतात, ह्या गोष्टी आवडत नाही. त्या बाबतीत ऑक्सिजन UIचा एक्सपिरियन्स टॉप. म्हणजे स्मूथ आहे, जबरदस्त आहे. जो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो फोनचा तो डेफिनेटली OnePlus 13S वरती मिळतील. आणि AI चे फीचर्स सुद्धा, माइंड स्पेस सारखे फीचर्स वगैरे मिळतात, ऑब्जेक्ट इरेजर, AI रिफ्लेक्शन रिमूव्हर, ह्याच्यामध्ये सुद्धा AI चे फीचर्स वगैरे आहेत. तुम्ही जर का बाकीचे सगळे UI वापरले असतील ना तर तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते, कारण की आम्ही सगळेच फोनचे ब्रँड वापरतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे. सो दॅट इज व्हॉट इट इज. अपडेट्सच्या बाबतीत दोघांमध्ये 4 वर्षाचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. 6 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स तुम्हाला 13S मध्ये मिळतील. OnePlus 13 ह्याच्यामध्ये 5 वर्षाचे अपडेट्स आहेत. सो दोघांची प्राइस सिमिलरच आहेत. जर का कॅमेरा तुमच्यासाठी महत्वाचा असेल, लुक्स तुमच्यासाठी महत्वाचे असतील, डिझाईन तुमच्यासाठी महत्वाचा असेल, ड्युरेबिलिटी IP68 69 हे महत्वाचं असेल, तर मग मी तुम्हाला X200 FE म्हणेन. पण जर का तुम्हाला मल्टीमीडिया, परफॉर्मन्स म्हणजे गेमिंग वगैरे पाहिजे असेल आणि जो एक सॉफ्टवेअरचा एक्सपिरियन्स असतो तो पाहिजे असेल, तर मग मी तुम्हाला OnePlus 13S रिकमेंड करेन. आय मीन मी आधी सांगितलेल्या व्हिडिओच्या आधी की 3-4 गोष्टी ह्याच्यामध्ये जबरदस्त आहेत, 3-4 गोष्टी ह्याच्यामध्ये जबरदस्त आहेत. सो कंपॅरिझन म्हणजे हेच आहे की कुठला कुणी फोन घेतला पाहिजे हे तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला जे महत्वाचं आहे, कॅमेरा असेल तर हा घ्या, परफॉर्मन्स असेल तर हा घ्या. ॲज सिम्पल एज दॅट. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? आय होप तुम्हाला आवडला असेल. जर का तुमचे मित्र वगैरे असतील, फॅमिलीमध्ये कोणी विचार करत असेल या दोन्हीपैकी कुठला फोन बाय करायचा, किंवा मग 50,000 बजेट असेल आणि एक फोन बघत असाल, बोथ आर वन ऑफ द बेस्ट. डेफिनेटली हा व्हिडिओ रिकमेंड करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.